आता आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पावसाची ऐन दिवाळीत पाऊस पाठ सोडण्याचं काही नाव घेत नाहीये। मराठवाड्यासह खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। संभाजीनगरसह जालना, धाराशिव, बीड, नाशिक, धुळे या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय। नांदेडच्या वाजेगाव इथे शेख अल्ताफ शेख खय्यूम याचा मृत्यू झालेला आहे। तो वाजेगाव इथे क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला होता, त्यावेळेला वीज पडून त्याचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे पुढील 4 दिवस पाऊस कायम असेल असा अंदाज वर्तवलेला आहे। कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना विशेषतः मुसळधार पावसाचा अलर्टही देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं वारंवार सांगितलं जात आहे। एकीकडे आपण बघतोय सध्या जोरदार पावसाचा परिणाम पाहायला मिळतोय। नांदेडमध्ये वीज पडून एका तरुणाचा जीव गेलेला आहे, तर धाराशिव, बीड, नाशिक, धुळे जिल्ह्यामध्ये हा जोरदार पाऊस झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? नक्कीच आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टी पाहिली, त्यातून महाराष्ट्र आणि मराठवाडा सावरत नाही। तो आता पुन्हा अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला, तर तिकडे खानदेश आणि धुळ्यात देखील पाऊस जोरदार झालाय। यात नांदेडमधील एका जणाचा मृत्यू देखील झालाय। क्रिकेट खेळण्यासाठी गेला असता त्याच्या अंगावर वीज पडली आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय। त्यामुळे एक ऐन दिवाळीच्या दिवशी हा पाऊस पडत असल्यामुळे सामान्य नागरिकांनाही याचा त्रास झाला आणि शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसणार आहे। कारण आपण बघितलं की कापसाचं पीक आहे तो ऑलरेडीच आधीच्या पावसामुळे त्याचं नुकसान झालं। पहिली वेचणी झाली आणि दुसऱ्या वेचणी होऊन हा कापूस संपणार होता, मात्र दुसरी वेचणी देखील आता शेतकऱ्यांच्या हाती येणार नाहीये, कारण कापूस फुटलेला आहे आणि अशात हा पाऊस पडत असल्यामुळे हा सगळा कापूस काळा पडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे। आता हा सगळा पाऊस परतीच्या पावसानंतर येत आहे, त्यामुळे हा अवकाळी पाऊस म्हणावा लागेल। आधीचीच नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि त्यात आता शेतकऱ्यांच्या पाठीशी हा अवकाळी पाऊस लागलाय। त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस हा कधी संपणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय। जी माहिती मिळते त्यानुसार आणखी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस असणार आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे आणखी 4 दिवस हा पाऊस पडण्याची शक्यता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।